याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की शिर्डीमधील कालिकानगर भागामधील म्हसोबा मंदिराजवळ भाड्याची खोली घेऊन डोके दाम्पत्य राहत होते। काल सकाळी 10च्या सुमारास त्यांच्या घरातून अचानकपणे मोठा धुराचा लोळ बाहेर पडला। या घरामध्ये असणारी महिला मंगल गोरख डोके वय वर्ष 30 या जास्त प्रमाणात भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला। तिच्याबरोबर त्या खोलीमध्ये असणारा तिचा पती गोरख डोके वय वर्ष 36 हा 40% भाजला आहे। त्यास पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। गोरख डोके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। दरम्यान या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असल्यामुळे हा प्रकार कसा झाला हे मात्र समजू शकलं नाही। याबाबतची खबर भगवान दत्तू कोते यांनी पोलिसांना दिली। मात्र या घटनेनंतर परिसरामध्ये अत्यंत घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। शिर्डीमध्ये घडलेल्या या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी करत आहेत। याविषयी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली। काल दिनांक 12/5/16 रोजी खबर देणार भगवान दत्तू कोते वय 24 राहणार सातबाईमळा शिर्डी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 52/16 CRPC कलम 174 प्रमाणे दाखल आहे। यात महिला नामे मंगला गोरख डोके वय 30 वर्ष राहणार सातबाईमळा ही सकाळी 10:30 वाजेपूर्वी साईबाबा हॉस्पिटल येथे जळालेल्या आणि बेशुद्ध अवस्थेत दाखल केली असता ती उपचारापूर्वी मयत झालेली आहे। सदरच्या खबरीवरून अकस्मात मृत्यू 52/16 दाखल केला असून तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।